सर्वांना नमस्कार. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन, इंजिनिअरिंग स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक आणि महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र परिवहन कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य आणि ऑल स्टेट्स कामगार संघटनांचे प्रतिनिधित्व एस रविराज रवींद्र शिंदे करताना स्वतःच्या इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलद्वारे लोकांशी संवाद साधतो आणि गेल्या 9-10 दिवस जिल्ह्यामध्ये जो नवरात्रोत्सव चालू होता, नवरात्रोत्सव अंतर्गत जो धिंगाणा चालू होता महाराष्ट्रावरती, गेल्या महिन्या 2 महिने अतिवृष्टी, ढगफुटी यामुळे अतिवर्षास्रावाने परिस्थिती निर्माण झालेली आहे. विदर्भ, मराठा, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, चार दिशाला महाराष्ट्र पसरलेला आहे. कोकणामध्ये प्रचंड प्रमाणात नदी नाले ओढे आहेत, प्रचंड प्रमाणात झाडी आहे. म्हणून कोकणामध्ये दरवर्षी नियमाप्रमाणे पाऊस पडतो, प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडतो. परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ असतो पावसाची वाट बघावी लागते. मग तो विदर्भ असेल, मग तो मराठवाडा असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, तर या संपूर्ण विदर्भ मराठा दरवर्षी पावसाची वाट बघावी लागते. जमिनी सुक्याटा कोरड्या पडलेल्या असतात, पण पाऊस काही पडत नाही. दुबार पेरणीची येते, लोक पेरणी करतात, दुबार पेरणीची अवस्था येते, पण पाऊस काही पडत नाही. परंतु ह्या वर्षी मागील 10 वर्षामध्ये पडला नसेल एवढा पाऊस प्रवर्षण क्षेत्र या महाराष्ट्रामध्ये घडलं. आणि घडलं सर्वात जास्त पाऊस विदर्भ मराठवाड्यामध्ये पडला. सर्वात जास्त पाऊस विदर्भ मराठवाड्यामध्ये पडला आणि संपूर्ण शेती ओलिसाखाली आली, पाण्याखाली आली. का बरे आली? अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसच्या सरकारच्या कालावधीमध्ये राहिलेले उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, त्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही विकास प्रकल्प, विकास कामे, आर्थिक निधी तरतुदी झाल्या. विदर्भ मराठवाड्यामध्ये जलसिंचनच्या नावाखाली, जलसिंचनच्या नावाखाली नदी नाले कालवे, कॅनल बांधून जलसिंचन करावायचे होते. त्या जलसिंचनासाठी तरतूद 70,000 कोटीपेक्षाही एक लाख कोटीच्या गरजेपैकी त्यातले 70,000 कोटी या जलसिंचनाच्या प्रस्ताव फायलीतून कमावलेला पैसा अजितदादा पवार, दादा काय आमचे दादा नाही ते अजित पवार, त्या काही राहिलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, महाविकास आघाडीच्या काळातले, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वस्व शरद पवार गटातले असणारे, शरद पवार गटातले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे अजित पवार, शरद पवारांचे पुतणे 15 वर्ष सत्ता उपभोग करतात. उपमुख्यमंत्रीपदी राहिलेले आहेत. 4 वेळा शपथविधी झालेला आहे उपमुख्यमंत्री पदाचा. निक्षून सांगतो, विदर्भ मराठा महाराष्ट्रामध्ये जलसिंचन काही झालं नाही. नदी नाले कालवे, कॅनल
काय बांधले गेले नाहीत. त्यामुळे आलेल्या पूरस्थितीचं पाणी कॅनेलद्वारे जे नदी नाल्यापर्यंत पोचायला पाहिजे जलसिंचन करून, तो काही पाणी तिथपर्यंत पोचलं नाही. सर्व पाणी शेतांमध्ये उलटलं, सर्व पाणी शेतांमध्ये उलटलं, सर्व पाणी शेतांमध्ये उलटलं. शेतं सर्व ओलिसाखाली आली, सर्व पिकं नष्ट झाली, सर्व पिकं नष्ट झाली. आलेल्या ढगफुटी अतिवृष्टीमुळे लोकांच्या घरांची पडझड झाली. आज लोक या पूरस्थितीमुळे आश्रमशाळेचा आसरा घेतात आहे, विविध शाळांचा आसरा घेतात, विविध सरकारी कार्यालयांचा आसरा घेतात. विविध जिल्ह्यातील शाळांमध्ये हे कुटुंब, पूरग्रस्त कुटुंब, ह्या लोकांना तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन केलेलं आहे. त्यांच्या घरातल्या वस्तूचिजा फुकट गेलेल्या आहेत. संपूर्ण घराचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, शेतीचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. परंतु आज सरकार मात्र ढिम्म आहे. आज सरकार मात्र ढिम्म आहे.